सर्दी, सतत खोकला यासारखे जे त्रास असतात, ह्यानेसुद्धा दमा होतो. मानसिक तणाव, जागरण किंवा अतिश्रम यानेसुद्धा दमा होतो. रक्ताची कमतरता, टीबी, हृदयरोग आणि अनुवंशिकता वरीलपैकी कोणत्याही किंवा इतर कारणांनी रुग्णास दमा होऊ शकतो. आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे व प्रदूषित वातावरणामुळे लहान मुलांनासुद्धा दम्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. रुग्णास श्वास घेण्यास खूप त्रास होतो, पोट फुगते, जीव कासावीस होतो, श्वास घेताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज होतो, झोप येत नाही, छातीत कफ साठला जातो, डोळे ताठर होतात, मंद मंद ताप असतो,